गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांनी एक अवतार गजानन या नावाने धारण केला होता. हा अवतार सांख्ययोगींना सिद्धी देणारा होता. या अवताराची कथा अशी आहे की एकदा महादेव यांच्या दर्शनाच्या अभिलाषेने धनेश्वर कुबेर हे कैलास पर्वतावर आले होते. तेव्हा महादेवांबरोबर देवी पार्वती ह्या बसल्या होत्या. तेव्हा देवी पार्वती खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांचे ते रूप बघून धनेश्वर कुबेर हे त्यांच्याकडे पाहतच बसले. त्यांची ती लुब्ध दृष्टी बघून देवी पार्वती यांना खूपच राग आला. तेव्हा देवी पार्वती यांनी आग्नेय दृष्टीने धनेश्वर कुबेर यांना बघितले. तेव्हा धनेश्वर कुबेर हे खूपच घाबरले आणि त्यावेळी धनेश्वर कुबेर यांच्यापासून लोभ नावाचा भयंकर असुर उत्पन्न झाला. हा असुर जन्मापासूनच अत्यंत पराक्रमी आणि क्रूर होता. त्याने उत्पन्न झाल्यावर धनेश्वर कुबेर यांना विचारले, मी कुठे जाऊन राहू? तेव्हा धनेश्वर कुबेर म्हणाले, तू दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे जा, ते तुझी व्यवस्था करतील. लोभासुर हा दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, ब्राह्मण, मला धनेश्वर कुबेर यांनी तुमच्याकडे पाठविले आहे. मी त्यांचा पुत्र लोभ आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणाले, वत्स, तू महादेवांना प्रसन्न करून घेण्यास सक्षम आहेस. तेच तुझे कल्याण करतील. लोभासुर हा निर्जन वनात गेला. शुद्ध पाण्यात स्नान केले. शुद्ध वस्त्र धारण करून दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे भस्म धारण केले आणि महादेव यांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला. अनेक वर्षे त्याने निराहारी राहून तपश्चर्या केली. त्यामुळे त्याच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले. जेव्हा त्याची घोर तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा महादेव हे प्रकट झाले आणि म्हणाले, वत्स, वरदान माग. लोभासुराने अत्यंत भक्तिभावाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करत म्हणाला, प्रभू, मला त्रिलोक विजय प्राप्त करण्यासाठी सक्षम आणि निर्भय बनवा. महादेव हे इच्छित वरदान देऊन अंतर्धान पावले. लोभासुराने अत्यंत प्रसन्न मनाने आपला उत्कर्ष होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रमुख असुरांना भेटून आपल्या पक्षात आणले आणि विशाल दैत्य सेना एकत्रित केली आणि पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी निघाला. एक एक करून त्याने पृथ्वीवरील सर्व राजांना परास्त केले आणि पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. नंतर त्याने देवलोकावर आक्रमण केले. भीषण युद्ध झाले. शेवटी त्याने स्वर्गावर सुद्धा आपले आधिपत्य स्थापन केले आणि तिथे आपला विश्वासू अधिकारी नेमला. देवराज इंद्र हे धावत पळत वैकुंठात पोहोचले. तेथे त्यांनी भगवान श्रीहरी यांना लोभासुराच्या विजयाची आणि आपल्या पराभवाची बातमी सांगितली आणि लोभासुराला मारावे अशी प्रार्थना केली. तेव्हा भगवान श्रीहरी हे देवसेनेबरोबर लोभासुराशी युद्ध करायला निघाले. घनघोर युद्ध झाले, पण लोभासुराला वरदान प्राप्त असल्यामुळे त्यांना सुद्धा हटावे लागले. यामुळे लोभासुराचे साहस आणखीनच वाढले. त्याने विचार केला, युद्धाच्या बाबतीत तर महादेव हे खूपच चतुर आहेत. आता सध्या माझा उत्कर्ष काळ चालू आहे, म्हणून आताच त्यांना वश केले पाहिजे. असा विचार करून त्याने विशाल दैत्यसेनेसह कैलासावर आक्रमण केले. तेव्हा भगवान महादेव यांच्या लक्षात आले की हा तर तोच असुर आहे ज्याला मी त्रिलोक विजयाचे वरदान दिले होते, म्हणून याच्याशी युद्ध करून काहीच फायदा नाही. तेव्हा लोभासुराचा एक दूत आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, प्रभू, लोभासुराचा संदेश आहे की तुम्ही कैलास सोडून निघून जा, नाहीतर युद्ध करा. हे ऐकून महादेव यांनी कैलास सोडण्याचे मान्य केले आणि ते सुदूर वन प्रांतात निघून गेले. आता लोभासुर हा स्वच्छंद आणि निर्कुंशपणे शासन करू लागला. त्याने तिन्ही लोकांसाठी आदेश काढला की कोणीही जप, तप, यज्ञ, दान, पुण्य आदी कर्म करू नयेत. जर कोणी हे केले तर
त्याला शिक्षा केली जाईल. त्यामुळे सगळीकडे छळ, कपट, चोरी, अपहरण यासारख्या घटना वाढू लागल्या. या सर्व गोष्टीमुळे देवता, ऋषीमुनी आणि ब्राह्मण हे अत्यंत दुःखी झाले. ते विचार करू लागले या असुराचा वध कसा करावा. तेव्हा रम्य मुनी म्हणाले, या असुराला मारण्यासाठी भगवान गजानन यांची कृपा प्राप्त करणे आवश्यक आहे. ते प्रभू त्यांच्या इच्छेने त्याचा पराभव करण्यास समर्थ आहेत. सगळ्यांना त्यांचा सल्ला पटला आणि ते भगवान गजानन यांची उपासना करू लागले. त्यांनी भगवान गजानन यांची विधीपूर्वक षोडोपचारी पूजा केली आणि मंत्राचा जप करत तपश्चर्या करू लागले. त्यांची भक्ती बघून भगवान गजानन हे प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिले. देवता आदींनी त्यांना जमिनीवर मस्तक टेकवून नमस्कार केला आणि त्यांचे स्तवन करून म्हणाले, लोभासुराच्या अत्याचाराने आम्ही त्रस्त झालो आहोत, आमचे रक्षण करा. तेव्हा भगवान गजानन यांनी देवता आदींना आश्वासन दिले की देवगण, मुनिगण आणि विप्रांनो, घाबरू नका. मी लोभासुराला परास्त करून सगळीकडे सुख शांती निर्माण करेल. मग ते भगवान महादेव यांना म्हणाले, महादेव, तुम्ही लोभासुराला जाऊन सांगा, देवता आदींची जी राज्ये त्याने जिंकली आहेत ती त्यांना परत कर म्हणून, आणि अधर्माचा त्याग कर, नाहीतर रणभूमीत मी त्याचा वध करेल. भगवान महादेव हे लोभासुराकडे गेले आणि भगवान गजानन यांचा संदेश ऐकवला आणि त्याला सल्ला दिला की त्यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांना शरण जाण्यातच त्याचं भलं आहे. त्यावेळी तेथे दैत्यगुरु शुक्राचार्य सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा भगवान महादेव यांचा परामर्श योग्य आहे असे सांगितले आणि लोभासुराला समजावले, राजन, श्री गजानन हे सर्व लोकांचे स्वामी, सर्व प्राण्यांचे ईश्वर आणि समर्थ परातत्पर ब्रह्म आहेत. तेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे उत्पन्न करता आहेत आणि हे तिन्ही देव त्यांचेच रूप आहेत. त्यांचे कार्य हे सर्ग, पालन आणि लय करणे हे आहे. म्हणून लगेच त्यांना शरण जा, स्वतःचे जीवन धन्य बनव. लोभासुराला सुद्धा त्यांचे म्हणणे पटले. तो लगेच भगवान महादेव यांच्या बरोबर भगवान गजानन यांना भेटण्यास गेला. तिथे जाताच त्याने लगेच भगवान गजानन यांचे चरण पकडले आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली. हे बघून भगवान गजानन यांनी त्याला क्षमा केले. सर्व देवता, ऋषी, मुनी आणि ब्राह्मण हे लोभासूर सुमार्गावर आल्यामुळे अत्यंत प्रसन्न झाले. सर्वजण भगवान गजानन यांचा जय जयकार करू लागले आणि जगात सुख शांतता निर्माण झाली. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.